सुधाकर बडगुजर यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। पक्षविरोधी कारवाई केल्यानं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली। हकालपट्टी करून माझी बदनामी केल्याचं वक्तव्य बडगुजरांनी केलं, तर संघटनेला बाधा येईल असं वाक्य दाखवलं तर राजकारण सोडू देणार असल्याचं आव्हानही त्यांनी दिलं। सुधाकर बडगुजरांच्या भाजप पक्षप्रवेशाला आमदार सीमा हिरेंनी विरोध केला। बडगुजरांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं म्हणत सीमा हिरेंनी नाराजी व्यक्त केली। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। भाऊ सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली। हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहून ही मागणी केली आहे। ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलं। महाराष्ट्र हितासाठी कुणी सोबत येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं। मनसेकडून येणारी विधानं आम्हाला अपेक्षित नाहीत। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसेकडून होणाऱ्या विधानांवर सुषमा अंधारेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरनं संजय शिरसाटांनी टोला लगावला। उद्या ओवेसी आणि अबू आझमींनाही सोबत घेणार का असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना विचारला। आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावं। बकरी ईदवरून मंत्री नितीश राणेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे। शिवसेना शिंदे गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची माहिती चंद्रहार पाटलांनी दिली। कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धारावी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत धारावीकरांच्या समस्या जाणून घेतल्या, तर लवकरच आंदोलन करण्याचीही शक्यता असल्याची माहिती समोर आली। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती मिळते, तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून सर्वाधिक जागांवर दावा करणार आहे, तर काही पालिका युती म्हणून तर काही स्वबळावर लढणार अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। मुंबई पालिका निवडणुकीत 150हून जास्त जागा लढल्यास महायुतीला फायदा होण्याची चिन्ह आहेत, तर ठाकरे बंधूंच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही असं सर्व्हेचं निरीक्षण असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरनं आता राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी भाष्य केलं। पक्ष जो निर्णय घ्यायचा तो घेईल, मात्र आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे, याचा विचार करून आम्हाला पुढे जावं लागेल असं म्हणत आत्राम यांनी स्वबळाचा नारा दिला। मी स्वबळाची तयारी केली आहे असं वक्तव्य आत्राम यांनी केलं। सातारा जिल्ह्यात शरद पवार पक्षाच्या वतीने नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। जून अखेरीस राष्ट्रवादीचे जुने आणि नवीन कार्यकर्ते एकत्र येऊन पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। बुलढाण्यात पुन्हा काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे। दिलीप कुमार सानंदांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून 25,000 कार्यकर्त्यांसह दिलीप कुमार सानंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। शशांक हागवणे यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे। चाकण पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होणार आहे। पोकलेन मशीनच्या भाड्याचे चेक बाउन्स केल्याचा पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार दाखल असल्याचं समोर आलं। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं। यावेळी नाट्यगृहात उंदीर पकडण्याचे पिंजरे ठेवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केले। तातडीनं उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली। जाहीर निषेध करत हे पिंजरे ठेवण्यात आले। शनी शिंगणापुरातील शनिदेवीचं मंदिर रात्री 10:30 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। केवळ गुढीपाडवा, शनी जयंती आणि शनी अमावस्या या महत्त्वाच्या दिवशीच 24 तास दर्शन सुरू राहणार आहे। रुक्मिणी मातेची पालखी अमरावतीमध्ये दाखल झाली। यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं। पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। सिम्बॉयसिस महाविद्यालयाची खोटी जाहिरात करून विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्यानं कारवाई करण्यात आली। दिव्या आकाश यादव आणि कुणाल वीरेंद्र कुमार असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत। जळगावच्या चोपडा तहसील कार्यालयात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली आणि यावेळी घाडीचं साम्राज्य निर्माण न होण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या।
गणपतीपुळे इथल्या समुद्रकिनाऱ्यावर मृत डॉल्फिन आढळला। डॉल्फिन साधारण 4 फूट लांबीचा आहे। डॉल्फिनच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। रत्नागिरीमध्ये भाटे समुद्रकिनारी शिंपले पकडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। सलग 3 दिवसांपासून शिंपले मिळत आहेत। बुलढाण्यातील नागरिकांचे गेलेले केस आणि नख परत आले, पण तपासणी अहवाल आलेला नाही। आम्हाला काय झालं होतं ते तरी कळू द्या, असं म्हणत ग्रामस्थांनी सरकारला सवाल विचारला। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। रायगड जिल्हा प्रशासनाकडून हा आदेश जारी करण्यात आला। उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 6 जूनच्या रात्री 10 वाजेपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे। नेरूळमधील 80 एकरातील लोटस तलावात भराव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा सिडकोचा नवा डाव मंदा मात्रेंनी हाणून पाडला। वर्ध्यात प्रहारनं विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन केलं। मनरेगा योजनेअंतर्गत विहिरीचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याच्या मागणीसाठी प्रहारनं अनोखं आंदोलन केलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी या गावात अतिक्रमण करण्यात आलेले ते हटवण्याकरता 2 दिवसांपासून उपोषण सुरू असून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी आंदोलकांपैकी काहींची बाचाबाची झाली। एका अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी संतप्त नातेवाईकांनी सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या मारत जेलमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली। उद्योजक लड्डा यांच्या घरातील सोनं चोरी प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला। यावेळी नांदेडच्या सराफा मार्केटमधील दुकानांमध्ये पोलिसांनी तपासणी सुरू केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आणि सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं। अकोला शहरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे। या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांना होम क्वारंटाईन करून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत। नागरिकांनी न घाबरता काळजी घेण्याचं आवाहन पालिकेने नागरिकांना केलं। चोपड्यात कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली। यावेळी सकस आहार आणि औषधांचंही वाटप करण्यात आलं। मोहोळ इथल्या हुंडाबळी प्रकरणातील पती सासू सासरे यांना मेडिकल चेकअपसाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। MIDC इथे सासरच्या जाचाला कंटाळून आशा राणी भोसले हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। बीडमध्ये नियमांची पायबंदी करणाऱ्या गेवराईतील 2 कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला। जादा कराने खत विक्री करत असल्यानं ही कारवाई करण्यात आली। तोतया IAS अधिकाऱ्यावर गुहागरमध्ये कारवाई करण्यात आली। नागरिकांना शिवीगाळ केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे। प्रथमेश येवले असं तोतया IAS तरुणाचं नाव आहे। किल्ले रायगड मार्गावर नातेखिंड इथे ST बस, ट्रक आणि मोटरसायकलचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात मोटरसायकलवरील एक जण जखमी झाला असून जखमींवर महाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर मार्गावर विचित्र असा तिहेरी अपघात झालाय आणि या अपघातात दुचाकीस्वार पती पत्नी आणि मुलगा असे 3 जण जागीच ठार झाले।